सिंधू जल करार म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी. तर आता इंडस वॉटर ट्रिटी यावरती आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. करंटमध्येही याचे प्रश्न येतात किंवा आपल्या स्टॅटिक पार्टमध्ये तो विचारला जातो. म्हणून हा सिंधू नदी करार करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर हे पहा की 1947ला जेव्हा आपली फाळणी झाली तेव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्र तयार झाले होते आणि सिंधू नदी ही ह्या दोन्ही राष्ट्रांमधून फ्लो होत होती. आपण मगच ते मॅप. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विक्ट्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आपण MPSCला विचारले जाणाऱ्या जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याबद्दल एक सिरीज चालू केली होती, इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणून. तर या सिरीजमधील हे पुढचं लेक्चर आहे. याआधी आपण मागचे जे काही लेक्चर केले त्यामध्ये आपण डिटेलमध्ये वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत आणि त्यावरती जे काही आयोग प्रश्न विचारते याबद्दल पाहिलं होतं आणि त्याच सिरीजमधला हा पुढील टॉपिक आहे. यामध्ये आपण सिंधू नदीचा स्टडी करणार आहोत. तर हे लेक्चर कोणासाठी उपयुक्त असणार आहे? जे आत्ता येणाऱ्या कंबाईन परीक्षेची तयारी करत आहेत, जे राज्यसेवेच्या विविध परीक्षा आहेत त्यांची तयारी करत आहेत. तर ह्या सर्वांसाठी हे सत्र उपयुक्त असणार आहे. तर तुम्ही ते अवश्य शेवटपर्यंत पहा, म्हणजे याचा तुम्हाला परीक्षेत मार्क स्कोर करण्यासाठी नक्की फायदा होईल. कारण यावरती 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात. तर तुम्ही इथे माझ्याबद्दल वाचू शकता. आजचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? पहिले, या सिंधू नदी तिचा उगम कुठे होतो, शेवट कुठे होतो, तिची लांबी किती आहे, मग ती भारतात असो की जगात असो. पुन्हा कोणकोणत्या राज्यातून जाते, कोणकोणत्या तिच्या उपनद्या आहेत, त्यावर शासनाचे काही उपक्रम आहेत का, किंवा काही इंटरनॅशनल ट्रिटी म्हणजे आंतरराष्ट्रीय करार यावरती आपण केलेले आहेत का. म्हणजे आपण टोटली 360 डिग्री याचा आढावा घेणार आहोत की करंटमध्ये आता जर याचा काही रिलेव्हन्स असेल तर तो पण आपण पाहणार आहोत. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, आयोगाने जे काही प्रश्न विचारले आहेत त्याचाही आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आयोग यावरती कोणकोणते प्रश्न विचारते आणि कोणकोणत्या लेवलचं आपण प्रिपरेशन केलं पाहिजे. तर पहा, सिंधू नदी. जर सिंधू नदी पाहिली तर तिचा उगम कुठे होतो? सिंधू नदी ही मानसरोवरच्या जवळ तिबेट प्रदेशातील बोखरचू, ओके, बोखरचू जे ग्लाशियर आहे किंवा हिमनग आहे तिथं हिम नदीतून तिचा उगम होतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की जी गंगा नदी होती तिचा उगम कुठे होता? गंगोत्रीला होता. यमुना नदीचा यमुनोत्रीला होता. त्यानंतर मी दुसरं पण यात सांगितलं होतं, बंदरपुंज ग्लॅशियर. त्यानंतर आपण अजून एक नदी पाहिली होती ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. तर ही जी ब्रह्मपुत्रा नदी होती तर तिचा उगम ह्या मानसरोवरा जवळच झालेला होता. तर त्याचं ते उगम स्थान कोणतं आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्ही तो मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा, कारण त्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जर याचा शेवट आपण पाहिलं तर सिंधू नदी ही पाकिस्तानातील कराची या शहराजवळ, म्हणजे आता जर आपण इंडियाचा मॅप जर हा पाहिला, हा इंडियाचा मॅप, तर इथे साधारणतः कराची हे शहर आहे. त्या कराचीला पाकिस्तानमध्ये इथे ही सिंधू नदी अरबी समुद्रात भेटून जाते. ओके, आपण आतापर्यंत ज्या काही रिव्हर पाहिल्या होत्या त्या बहुतांश नद्या ह्या बंगालच्या उपसागरामध्ये फ्लो होत होत्या, पण ही नदी अरबी समुद्रामध्ये फ्लो होते. हिचा उगम जर आपण पाहिला तर इथे तिबेट वगैरे मधून इमर्ज होऊन इंडियात लेह लडाखमध्ये येऊन जाऊन पाकिस्तानमध्ये येते आणि तिथून शेवटी कराची बंदराजवळ तिचा शेवट होतो. हे लक्षात ठेवा. जर हिची आपण लांबी पाहिली तर ही 2880 किलोमीटर आहे. यामुळे मग तुम्ही म्हणू शकता की ही जी नदी आहे तर ती भारतातील सर्वात मोठी नदी आहे का? कारण आपण गंगाची लांबी साधारणतः 2500च पाहिली होती. तर तसं नाही, हिची जी लांबी आहे ती जगातली लांबी आहे. जगात म्हणजे काय? ही 3 देशांमधून फ्लो होते. कोणते 3 देश? की चायना, इंडिया आणि पाकिस्तान.
इथून हे आल्यानंतर, त्यामुळे हिची जी टोटल लेंथ आहे ती 2880 आहे. पण जेव्हा आपण हिची भारतातील लांबी बघतो ती 1114 किलोमीटर आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की हिची भारतातील लांबी फक्त 1114 किलोमीटर आहे. तर आपण आत्ताच पाहिलं की कोणकोणत्या देशातून ही फ्लो करते. तर पहिलं चीन मधला तिबेट प्रदेश, भारत आणि पाकिस्तान. तर हे जे तिबेट आहे त्याबद्दल मी मागच्याही लेक्चरमध्ये एक सांगितलं होतं की रिसेंटली जे तिबेटियन धर्मगुरू होते दलाई लामा, तर यांच्या अगेन्स्ट चायनाने एक व्हाईट पेपर पब्लिश केला होता. मग ते काय आहे, त्यामुळे आपण ते करंटमध्ये वाचणं खूप महत्वाचं, कारण कंबाईनमध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांचं निवासस्थान कुठे आहे, ते धर्मशालामध्ये राहतात. तर मग ह्या गोष्टी मी मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केल्या आणि इथे यासाठी सांगतो की हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. येणाऱ्या कंबाईन परीक्षेमध्ये पण यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आता जर तुम्ही राज्य पाहिलं तर हे ऍक्च्युली राज्यातून नाही, तर ही एक युनियन टेरिटरी आहे. आपण पाहिलं होतं जम्मू अँड काश्मीर जो रिऑर्गनायझेशन ऍक्ट झाला आणि त्याने काय झालं की जे 370 आर्टिकल होतं ते स्क्रॅप करण्यात आलं आणि त्यामुळे लेह लडाख आणि जम्मू काश्मीर यांचं 2 युनियन टेरिटरीज मध्ये डिव्हिजन झालं. ओके, म्हणून हे लक्षात ठेवा की आधी हा प्रदेश एक राज्य, एक जम्मू काश्मीर आणि लेह लडाख हे एकाच राज्यात येत होतं. ते कोणतं होतं तर जम्मू अँड काश्मीर. पण आता यांच्या 2 युनियन टेरिटरी झालेल्या आहेत. तर एक तुम्ही मला सांगा की आता भारतामध्ये किती युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश किती आहेत, हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण यावरती पण प्रश्न विचारू शकतो. करंटमध्ये हा खूप चर्चेत होता, कारण काही 2 युनियन टेरिटरीचं मर्ज करून एक नवीन युनियन टेरिटरी तयार करण्यात आली आहे. त्या पण कोणत्या ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तो आकडा किती आहे हे पण सांगा, कारण यावरती प्रश्न विचारण्याची खूप हाय प्रोबॅबिलिटी आहे. म्हणून तो टॉपिक चांगल्या पद्धतीने करा. हिची काही विविध नावे आहेत. हिला काय म्हणतात, लायन्स माउथ म्हणजे सिंहाचं तोंड किंवा सिंगी खंबात. हे लक्षात ठेवा, कारण बऱ्याच आयोग ह्याचं विविध जे नावं असतात ती विचारतात. आपण ब्रह्मपुत्रेच्या रिलेटेड पण पाहिलं होतं की तिचे विविध नावे होते. तसंच आपण आत्ता सिंधू नदीचं पण पाहतोय की तिला लायन्स माउथ म्हणजे सिंहाचे मुख किंवा सिंगे खंबात असं पण म्हणतात. हे लक्षातच ठेवा. त्यानंतर हिच्या जर आपण उपनद्या पाहिल्या तर ते कोणत्या आहेत. पहिले येते झेलम. तर तुम्ही हा असा इंडियाचा मॅप पाहिलात तर जी सिंधू नदी आहे ती अशी इथून फ्लो होते आणि इथे गिलगिट बाल्टिस्तान आहे, तिथून ती पाकिस्तानमध्ये एंटर करते. तर तिच्या ज्या काही उपनद्या होत्या तर त्या जर आपण पाहिल्या तर ते झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास वगैरे ह्या सगळ्या त्याच्या उपनद्या आहेत. मग आता हे कसं सिरियली लक्षात ठेवायचं, तर ह्याची एक ट्रिक लक्षात ठेवा. इंदू म्हणजे किंवा तुम्ही सिंधू म्हणू शकता. सिंधू झाली चिंगू रवीची बिसून. मी अशा ट्रिक तुम्हाला मागच्याही लेक्चरमध्ये सगळ्या सांगितल्या. ज्यांनी मागचे लेक्चर पाहिले नसतील त्यांनी ते अवश्य पहा. तुमच्या ह्या उपनद्या 100% परीक्षेत चुकणार नाहीत, कारण त्याबद्दल त्या कशा लक्षात ठेवायच्या याच्या मी सर्व ट्रिक मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून तुम्ही ते लेक्चर जाऊन नक्की पहा. तर आत्ता पहा, याची उजवीकडून येणाऱ्या नद्या कोणत्या होत्या, सिंधू, झाली, चिंगू, रवीची, बिसून. ओके, ही आपली ट्रिक आहे. सिंधू झाली चिंगू रवीची बिसून म्हणजे काय, सिंधू नदी तिची उपनदी पहिली कोणती, झाली म्हणजे झेलम, चिंगू म्हणजे काय, चिनाब नदी, रवी म्हणजे रावी नदी आणि बी म्हणजे बियास नदी आणि सून म्हणजे सतलज नदी. तर हे आपल्यासाठी खूप महत्वाच्या नद्या आहेत, कारण यावरती आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारत राहतं. त्याचबरोबर झास्कर नदी, सुरू नदी, सोन नदी आणि पंजानाद नदी. आता पंजानाद म्हणजे या 5 नद्यांचा जो संगम आहे तिलाच पंजानाद म्हणतात. ओके, तर आता जर डावीकडून पाहिलं तर शोक नदी येते, गिलगित नदी येते, हुंजा नदी, स्वात नदी, कुन्नूर नदी, कुर्रम नदी आणि काबूल नदी.
मोस्टली ह्या डावीकडच्या नद्या एवढ्या विचारत नाहीत, पण तरीही तुम्ही हे लक्षात ठेवा की थोड्या यातील शोक नदी, हुंजा, काबूल नदी या नद्या तिला भेटतात. म्हणजे ह्यांचं थोडंफार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता महत्वाचा टॉपिक काय? सिंधू जल करार म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी. तर आता इंडस वॉटर ट्रिटी यावरती आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. करंटमध्येही याचे प्रश्न येतात किंवा आपल्या स्टॅटिक पार्टमध्ये तो विचारला जातो. म्हणून हा सिंधू नदी करार करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर हे पहा की 1947ला जेव्हा आपली फाळणी झाली तेव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्र तयार झाले होते आणि सिंधू नदी ही ह्या दोन्ही राष्ट्रांमधून फ्लो होत होती. आपण मगच ते मॅपमध्ये पाहिलं. त्यामुळे काय होत होतं की तिथं वाद निर्माण झाला होता. मग हा कुठे एक इंटरनॅशनल इश्यू तयार झाला होता. त्यामुळे मग भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार ह्या दोघांच्यात वर्षानुवर्ष चर्चा झाली आणि ॲट लास्ट वर्ल्ड बँक म्हणजे काय, जागतिक बँक, हे महत्वाचं, वर्ल्ड बँकच्या संयुक्त विद्यमानाने 1960ला ही ट्रिटी झाली. हे महत्वाचं कारण आयोगाने ह्यावरती बऱ्याचदा कंबाईनमध्ये करंटमध्ये हा प्रश्न विचारले आणि जी आपली इंडस वॉटर ट्रिटी आहे तर ती कायम चर्चेत असते. कारण इंडियात 1965चं वॉर, 1971चं वॉर, 1999चं कारगिल वॉर, एवढे सगळे वॉर होऊन सुद्धा ही ट्रिटी अबाधित राहिली आहे. म्हणून हिला एक अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून तुम्ही ही ट्रिटी खूप महत्वाची आहे ती लक्षात ठेवा. आणि आत्ताही मागे जेव्हा काही आपल्यावरती टेररिस्ट अटॅक झाले होते तर तेव्हा पण आपल्या देशाने हा स्टॅन्ड घेतला होता की ही जी काही आपली ट्रिटी आहे ती आपण पुन्हा रिव्ह्यू केली पाहिजे का, म्हणजे पुन्हा ह्याचं अवलोकन केलं पाहिजे का. त्यामुळे हे लक्षात ठेवा की 1960ला ही झाली होती आणि जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमानाने झाली होती. ती मेडिएटरचं काम करत होती. तर भारताकडून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे कोण होते, राष्ट्रपती होते अयूब खान. बऱ्याचदा आपल्याला वाटू शकतं की पाकिस्तानचे ते पंतप्रधान असतील, पण तसं नाहीये. ते पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. आणि आयोग काय करतं की कधी कधी आपल्याला चुकवण्यासाठी तिथे काय देतं, पंतप्रधान देऊ शकतं. तर हे लक्षात ठेवा की पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ही साईन केली होती आणि आपले पंतप्रधान होते श्री जवाहरलाल नेहरू. तर तर यातील अजून काय महत्वाचं की यातील वरच्या ज्या 3 नद्या आपण पाहिल्या होत्या, झेलम, चिनाब, तर ह्या ज्या नद्या होत्या त्याचं पाणी जे होतं, इंडस, झेलम, चिनाब यांचं जे नादी पूर्ण पाणी होतं ते आपण पाकिस्तानला देणार होतो. आणि इंडियाला यातला फक्त 20% पाणी वापरायचा अधिकार होता. ते पण कसं, तुमच्या पिण्याच्या ज्या काही गरजा वगैरे आहेत त्या फुलफिल करण्यासाठी. आणि भारताकडे कोणत्या होत्या, जे आपलं खालच्या नद्या पाहतो आपण. आपण मगाशी ट्रिक पाहिली होती. कोणती ट्रिक होती ती? सिंधू झाली चिंगू रवीची बी सून. ओके. मग एक लक्षात ठेवायचं, मग हे जे रावी, बियास, सतलज ह्या सगळ्या कुठं होत्या शेवटच्या, ह्या आपल्याकडे होत्या. आणि ह्या पहिल्या 3 कोणाकडे होत्या, पाकिस्तानकडे होत्या, सिंधू, झेलम, चिनाब. हे लक्षात ठेवा की यांचं सर्व पाणी आपण आत्ता पण पाकिस्तानला देतो आणि त्यातले 20% जे पाणी आहे त्यावरती आपला अधिकार आहे. आपण ते मोस्टली ड्रिंकिंग वॉटरसाठी आणि थोडंफार पॉवर जनरेशनसाठी वगैरे यूज करू शकतो. तिथं पण आपण रन ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जो प्लांट्स आहेत तर तेच आपण त्याच्यावरती बिल्ड करू शकतो. रिसेंटली यावरून पण भांडणं झाले होते. कशासाठी? कारण किशनगंगा हा हायड्रो इलेक्ट्रिक जो प्रोजेक्ट आहे तर त्यावरून इथे खूप वाद झाला होता. पाकिस्तानने याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं. तर हा जो किशनगंगा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे तर तो कोणत्या नदीवर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे करंटच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढे पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015. म्हणजे आपण काय करतोय आता की जे काही प्रश्न आयोगाने विचारलेत तर ते आपण पाहतोय. तर इंडस आयोगाविषयी पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं हा आयोगाचा खूप आवडीचा घटक आहे. म्हणून यात मुख्य परीक्षेमध्ये पण त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. आणि आपल्याला इथे काय विचारलंय? योग्य नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाहीला पहिले सर्कल करा म्हणजे सिली मिस्टेक होत नाही.
तर पहिला स्टेटमेंट काय होतं की जागतिक बँकेने इंडस आयोग स्थापन केले. बरोबर. तर हे विधान काय होतं? हे विधान बरोबर होतं. त्यानंतर भारत व पाकिस्तानमधील या संबंधातील दुरावा बेबनाव कारणास्तव ते तात्पुरते स्थापन केले आहे. तर हे विधान काय असणार आहे? चुकीचे असणार आहे. कारण आपण पाहिलं होतं की आतापर्यंत 3 वॉर 1965, 1971, 1999 एवढं सगळं होऊन पण ही ट्रिटी अबाधित आहे. बरोबर. तर भारत व पाकिस्तानमध्ये त्यामुळे इंडस व तिच्या उपनद्या यांचा पाणी वाटपासाठी करार झाला आहे, हे पण बरोबर आहे. आणि भारताला रावी, बियास, सतलजचे पाणी मिळते, तर पाकिस्तानला चिनाब, झेलम आणि इंडसचे. तर हे पण स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे, कारण हे आपण आत्ताच पाहिलं होतं. यामुळे ह्यातील चुकीचं आपल्याला काय विचारलंय? चुकीचं कोणतं? म्हणून चुकीचं विधान हे आहे ऑप्शन 2. पुढे पहा, राज्यसेवा पूर्वला हा प्रश्न विचारला होता. प्रश्न वाचूयात. श्योक, झास्कर, गिलगिट या नद्या या नदीच्या उपनद्या आहेत. याचं काय उत्तर असेल? तुम्ही विचार करा. तर मी सांगितलं होतं की श्योक, झास्कर, गिलगिट या जरी पण जास्त प्रमाणात विचारल्या जात नाहीत आणि या छोट्या नद्या असल्या तरी ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण यावरती आयोग प्रश्न विचारतं. कारण सहसा आपल्याला झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास या नद्या माहिती असतात, पण या ज्या बारक्या नद्या आहेत त्या आपल्याला माहित नसतात. म्हणून याचं काय ऑप्शन येईल? ऑप्शन 4. तर आपला महत्त्वाचा भाग समरी आणि रिव्हिजन. आपण पाहिलं होतं की सिंधू जी नदी होती तिचा उगम कुठे होतो? भोकरछू ग्लाशियर म्हणजे भोकरछू हिमनग होता. तो कुठला आहे? मानसरोवर जवळ तिबेट येथे होतं. तिबेटचं खूप महत्त्व आहे आणि कायम तिबेट हा इश्यू चर्चेत असतो, म्हणून करंटच्या दृष्टीने महत्त्वाचा. त्याचं सर्व स्टडी करून ठेवा, प्रश्न तुमचा चुकणार नाही. त्यानंतर पहा की आपण पाहिलं होतं याचा उगम शेवट कुठे होतो, की कराची जे बंदर आहे पाकिस्तानमध्ये, तर तिथे त्याचा शेवट होतो. आपण पाहिलं होतं इथे हे कराची, तर इथे तिचा शेवट होतो कुठे? अरबी समुद्रामध्ये. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर ही नदी कोणत्या देशांमधून वाहते? तर ती चायना, इथे इंडिया, इथे पाकिस्तान या 3 देशातून वाहते. आणि ती कोणत्याही राज्यातून वाहत नाही भारतातल्या, तर ती एका केंद्रशासित प्रदेशातून वाहते. ते म्हणजे कोणतं? लेह आणि लडाख. हे लक्षात ठेवा. केंद्रशासित प्रदेश तिथे येऊ शकतं की एकाच राज्यातून वाहते किंवा 2 राज्यातून वाहते, तर ते राज्य नाहीये, फक्त एक केंद्रशासित प्रदेशातूनच वाहते. तर तिच्या आपण नंतर उपनद्याही पाहिल्या होत्या. त्या कोणकोणत्या होत्या? तर आतापर्यंत तुमची ती ट्रिक लक्षात झाली असेल की सिंधू झाली चिंगू रवीची बी सून. ओके. त्यानंतर श्योक, झास्कर, गिलगिट या पण तिच्या काही उपनद्या आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पाठ कोणता होता? की इंडस वॉटर ट्रीटी किंवा सिंधू नदी करार. तो कधी झाला होता? 1960ला झाला होता. वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक त्याचे मेडिएटर होती किंवा मध्यस्थ होती. आणि कोणी साईन केला होता? पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खान आणि भारताचे प्राईम मिनिस्टर श्री जवाहरलाल नेहरू. म्हणून हे लक्षात ठेवा, यावरती प्रश्न आयोग विचारू शकते आणि हे कायम चर्चेत असतो. महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे यावरती अजिबात आपले आता मार्क गेले नाही पाहिजे. कारण मी जेवढं काय आहे ते 360 डिग्री कव्हरेज करायचा प्रयत्न करतो, म्हणजे तुमचा करंट पण यामध्ये कव्हर होऊन जाईल आणि त्याबरोबर बाकीचं जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आणि नोट्स या पण कव्हर होऊन जातील. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. ज्यांनी कोणी मागचे लेक्चर पाहिले नसतील त्यांनी ते नक्की जाऊन पहा, कारण तुमचे 1 ते 2 मार्क हे या टॉपिकवर फिक्स होऊन जातील. आयोग यावरती प्रश्न विचारतेच, म्हणून ते अजिबात चुकू नका. तर आज आपण इथेच थांबूया. तुम्ही चॅनेलला नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनेलला तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होऊ शकतो. याच्या जे काही नोट्स आहेत
त्या आपल्या टेलिग्राम चॅनेल MPSC विक्ट्रीवर आपण अपडेट करत असतो. तर या चॅनेलला तुम्ही जॉईन करा. येथे पण विविध क्विज, रोजचे करंट अफेअर्स याबद्दल मी डिटेलमध्ये पोस्ट शेअर करत असतो. त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. थँक्यू.